उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। तसंच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तामिळनाडू आणि गोव्यामध्ये प्रचारात व्यस्त आहेत, मात्र भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरता प्रयत्न करणार असून गरज पडल्यास राहुल गांधींना भेटणार असल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलंय। कुठल्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत आणि प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात, तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर त्यांच्या उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र याबाबत उद्धव ठाकरे यांनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे, कारण काँग्रेसनं बारामतीच्या जागेवरती आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली। ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवार देण्यावरती काँग्रेस ठाम होतं। बारामतीची निवडणूक ही बिनविरोध करावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलेलं होतं, मात्र काँग्रेसनं अखेर या ठिकाणी उमेदवार जाहीर केलाय, त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवरती देखील शिक्कामोर्तब झालाय। दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी बारामतीमध्ये उमेदवार देणार नाही असं त्यांनी आधीच जाहीर करून टाकलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील बारामतीमध्ये उमेदवार दिला जाणार नाहीये। सुनेत्रा पवार यांनी याबाबत उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून संवादही साधलाय, मात्र ठाकरे उमेदवार देणार नसले तरी ते मवियातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला पाठिंबा देणार की सुनेत्रा पवारांना याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। यासोबतच बारामतीमध्ये आणखी 19 उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केलेत, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना आकाश मोरेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताचा एफआयआर दाखल झाला तर माघार घेण्याचा विचार करेन असं आकाश मोरेंनी म्हटलंय। भावनिक वातावरण आहे, मात्र जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे, म्हणून मी निवडणूक लढतोय असंही मोरेंनी म्हटलंय। आमचा कर्ता पुरुष बारामतीतला कर्ता पुरुष गेला, बारामतीतलाच नव्हे, हा पूर्ण महाराष्ट्राचा, महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेणारा आमचा जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे। त्याचं काहीतरी अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही? म्हणजे जर गुन्हा जर दाखल केला तर तुम्ही पाठीमागे घेणार, एवढं ठाम आहे? अगदी एफआयआर महाराष्ट्रात दाखल झाला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करेन। आणि म्हणजे तुम्ही असं स्पष्ट सांगत नाही? आम्ही पुनर्विचार करू। आमच्या सबका साहेबांनी पण मला त्याचंच डिरेक्शन दिलेले आहेत। मी त्यांच्याशी बोललो की बुवा असं असेल तर मी असं करू। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी ते राहुरीच्या पांडुरंग लॉन्स इथं जाहीर सभा घेणार असून मोठं शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप आणि मोनिका राजळे उपस्थित राहणार आहेत। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खडतर वाटत असताना आता राहुरी पोटनिवडणुकीचं देखील काहीसं तसंच चित्र आहे। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर भाजपनं त्यांच्या सुपुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची भूमिका असताना आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरीच्या मैदानामध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याशिवाय शिवसेना, ठाकरे पक्ष आणि काँग्रेस निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय।
कोल्हापुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ. प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत. त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे. आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल. ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सम्राट अशोक यांच्या जयंतीचं औचित्य साधून बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं परिषदेचं आयोजन केलं होतं. या बौद्ध धम्म परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकरांची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भिक्खू संघाकडून बौद्ध रत्नानं त्यांचा गौरव करण्यात आला. धर्म ही एक क्रांती आहे आणि फक्त धार्मिक क्रांती नाही तर सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धाच्या धम्म प्रवचनासाठी नव्हे तर आचरणासाठी आहे. आणि ज्या धम्माने जगाला शांतता दिली त्याच धम्माने बाबासाहेबांनी दलितांना मुक्ती दिली. आणि म्हणून त्यामुळे कवी म्हणतो बुद्ध पेरला की बाबासाहेब होत. हे विशाल उशीर यांचं कवितेची ओळ आहे. पहिल्यांदा मला त्यांनी प्रदान केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमामध्ये हा बुद्धरत्न पुरस्कार जो आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांनी दिल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणि मला आठवतं आहे की मी मुख्यमंत्री असताना वरच्या निवासस्थानी आपलं चिवरदान होतं आणि संघदान होतं, त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. दिल्लीतील संसदेमध्ये आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर विविध राज्यातील दिग्गज नेते आज शपथ घेणार असून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, त्याचबरोबर रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे आज शपथ घेणार आहेत. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन या नव्या सदस्यांना शपथ देणार आहेत. दरम्यान विनोद तावडे आणि पार्थ पवार हे पुढील काही दिवसांमध्ये शपथ घेणार असल्याची माहिती मिळते. भारतीय जनता पक्षाचा आज 46वा स्थापना दिवस देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जाणार आहे. दिल्लीतील पक्ष मुख्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर मुंबईमध्ये नरिमन पॉइंट इथं भाजप कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. स्थापना दिनानिमित्त राज्यासह देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य काही बडे चेहरे पश्चिम बंगालच्या प्रचारामध्ये उतरणार आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असून दिल्लीतील माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः न्यायालयामध्ये हजर राहून आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयानं केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरांना दोषमुक्त केलेलं होतं. मात्र त्या निर्णयाला CBIनं उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय. तर केजरीवालांची न्यायाधीशांच्या बदलीची मागणी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता असून आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बंदूकखोराचं CDR आपल्या हाती लागलेला असून अनेक नेत्यांनी फोन केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते दमानी यांनी केलाय. गेल्या 3 दिवसांपासून दमानिया या CDR बाबत दावा करत आहेत. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय. अनोळखी व्यक्तीकडून CDRची कॉपी व्हॉट्सअपवरती मिळाली असा दावा पहिल्या दिवशी दमानी यांनी केला होता. या CDRमध्ये चाकणकर, उपमुख्यमंत्री शिंदे, तटकरे, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी खरातला कॉल केल्याची माहिती हाती आल्याचं दमानी यांनी म्हटलं. यावरती शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील दमानी यांवरती निशाणा साधला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दमानी यांनी या सीडीआरबाबत आणखी एक दावा केला. खरातसोबत फोटो असणाऱ्यांचेच नंबर चेक केलेले असून या सीडीआरमधून आणखी असंख्य नावं पुढे येतील असं दमानी यांनी दुसऱ्या दिवशी म्हटलं. दरम्यान आज सलग तिसऱ्या दिवशी देखील दमानी यांनी सीडीआरबाबत महत्त्वाची माहिती दिली. सीडीआरच्या विश्लेषणासाठी आपण क्लॉड सॉफ्टवेअरचा वापर केल्याचं दमानी यांनी म्हटलंय. मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 ही क्लॉड नावाचं अँथ्रॉपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं. दरम्यान आता अशोक खरातच्या सीडीआरवरून दावा करणाऱ्या दमानी या चौकशीच्या फेऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे संकेत दिलेत. खरात आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये 17 फोन कॉल झाल्याचा दावा दमानी यांनी केला होता. त्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी दमानी यांच्या हाती आलेल्या सीडीआरबाबत शंका उपस्थित केली. तसंच याची चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे गोपनीय सीडीआर लीक झाल्याप्रकरणी राज्य सरकार चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं. त्यामुळे आता या सीडीआरची चौकशी होणार आहे. त्यामध्ये दमानी यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती. JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील, अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला आहे की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची. सगळ्यात आधी तर त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे. जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत. तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानी यांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. आणि हा पुरवठा अधिकारी कोण आहे आणि त्या कुठल्या हेतून हे आरोप करतायत हे तपासून बघितलं पाहिजे. मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमानी यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते. आता ह्या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं. परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा. कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी बोंधू अशोक खरातच्या सीडीआर विषयी दावे केल्यानंतर पुन्हा सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलेत. यावरती दमानी यांनी पलटवारही केलाय. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं. दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. दमानिया तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खरात सोबत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे.
बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवे खुलासे समोर येत आहेत, तर दुसरीकडे त्यावरती राजकारण तापलेलं आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. बंधू खरातच्या सर्व व्यवहारांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान खरातचे सीडीआर हाती लागल्याचा दावा दमानी यांनी केलाय. या प्रकरणी सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.